कोकण मान त्यागी बाबा जुंबे कोकण परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आज तारणा या गावामध्ये हवन कार्य घडले. शोभायात्रा मानव धर्माची शोभायात्रा निघाली. त्यानंतर संमेलनाचे उद्घाटन झाले आणि या भागवत चर्चा बैठकमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. आपल्या जे सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. आपली सर्वांची आई वाराणसी उपस्थित आहे. त्यांना माझा प्रणाम. कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्रजी गायधने त्यांना माझा नमस्कार. संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ मार्गदर्शक मारुगावजी राऊत यांना माझा नमस्कार. संमेलनाचे आयोजक महादेवजी घाटे, संमेलनाचे सूत्रसंचालक संदीपजी टाले, सोनूजी मेश्राम यांना माझा नमस्कार. संचालक मंडळाचे सचिव किरणजी राऊत, सुभाषजी दहेकर, हेमराजजी शिंदेकर, ईश्वरजी चिचगरे, रवींद्रजी खापरे, रमेशजी नकाते, सर्व संचालक मंडळ यांना माझा नमस्कार. मंचावर उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक जगन्नाथजी सोनकुसरे, नरेंद्रजी मेहर यांना सुद्धा माझा नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मार्गदर्शक सेवक सन्माननीय यांना सर्वांना माझा नमस्कार. सर्व सेवक सेवकिनी बालगोपाल यांना माझा नमस्कार. ज्याप्रमाणे माझ्या अगोदरच्या मार्गदर्शकांनी लोकांनी आपापले अनुभव कसे ते मार्गामध्ये आले आणि मार्गात आल्यानंतर काय त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा झालेली आहे ते तर त्यांनी सांगितलंच. त्याचबरोबर सर्वच मार्गदर्शक एकच गोष्ट वारंवार आपल्याला सांगतात आणि जेवढ्याही सेवक संमेलनामध्ये मी जातो तिथेही सर्व एकच सांगतात की 4 तत्व 3 शब्द 5 नियम याचे काटेकोरपणे आपण पालन करावे. काय कारण असेल, सर्व आपले अनुभव सांगितल्यानंतर शेवटी किंवा सुरुवातीला तत्वसप्त नियमाचीच गोष्ट करतात. कारण ज्यावेळेस आपण अनेक देवी देवतांची पूजा केली, सर्व बघितलं, त्या मार्गामध्ये यायच्या अगोदर आपण सर्व करून थकल्यानंतर शेवटचा उपाय म्हणून आता काहीच पर्याय नाही आहे म्हणून आपण मानव धर्माकडे वळलेलो आहोत. एकही असा व्यक्ती नाही, माझ्या माहितीत नाही आहे, कोणी असू शकते की जो आमच्या मानव धर्माच्या रूपरेषेवर प्रभावित होऊन किंवा आमचे मार्गदर्शन ऐकून तो प्रभावित झाला असेल आणि तो आला असेल. त्याला कुठलं दुःख नाही, काहीच पाहिजे नाही आणि त्यानंतरही तो मार्गात आला असं माझ्या पाण्यात नाही आलेलं आहे. कारण जितके सेवक सेवकिनीत आहे, कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या दुःखापासून, कोणत्या ना कोणत्या आजारांनी, काहीतरी घरी त्यांच्या भूत कुठला तरी त्यांना त्रास त्याच्या परिवारात होतं, त्यामुळे ते या मार्गामध्ये आलेले आहे. मार्गात आल्यानंतर जेव्हा आपले मार्गदर्शक त्यांना जे सर्वप्रथम मला 3 दिवसाच्या गुणा, 7 दिवसाच्या गुणा, 11 दिवसाचे कार्य देतात आणि त्या तेवढ्या दिवसामध्ये त्यांना जे अनुभव येते ते शेवटपर्यंत त्यांना माहिती असते की आता मला पुढे जायची गरज नाही. कारण जे उपाय वर्षानुवर्ष करून त्यांना जे प्राप्त करता आला नाही ते कुणाला 3 दिवसात, कुणाला 7 दिवसात, कुणाला 11 दिवसामध्ये जे अनुभव आलेले आहे ते केवढे मोठे आहे. जीवनभर त्याला कुठेच पाहायची गरज पडत नाही. फक्त काय करावं लागते, जे पहिल्या दिवसापासून आपण 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे पालन करतो त्याचप्रमाणे आयुष्यभर पालन करायचे आहे. हीच आपला सर्व मार्गदर्शक, सर्व संचालक मंडळ, सर्व बाबांनी, सर्वांनी आपल्याला एकच सांगितलेलं आहे
की आपण या मार्गात आल्यानंतर आपल्या तत्वशब्द नियमाचे पालन काटेकोरपणे करायचे आहे। आणि त्यानंतर आपण बघितलं असेल कितीतरी वेष्टी लोक, कितीतरी महारोगापासून ग्रस्त असलेले लोक, दुर्धर आजारापासून ग्रस्त असलेले वेगवेगळे लोकांचे वेगवेगळे अनुभव। दुःख येणार नाही किंवा दुःख दूर होणार नाही असं होत नाही। जीवनात आहोत तर वेगवेगळ्या प्रकारचे दुःख येणार आहे, पण ते दुःख आल्यानंतरही दुःख न होता तर दुःख दूर होऊन जाते। हाच मानव धर्माची आमची ताकद आहे। सर्वांना दुःख आलेले आहे, आणखी येणार, कुठे ना कुठे आम्ही चुकणार, काही होणार तर दुःख येणार, परंतु आम्ही आपल्या तत्वशब्द नियमावर असलो तर ते दुःखही आम्हाला जाणवत नाही। माझे अनुभव आहे, माझ्या वडिलांना पण व्यसन होते, आम्ही त्या व्यसनाच्या आहारी वडील गेल्यामुळे 96व्या वर्षी मानव धर्मामध्ये आलो आणि त्या दिवसापासून आम्हाला कुठल्याच प्रकारचं दुःख आलं नाही असं नाही, आले। आपल्या सर्वांना माहिती असेल कशा प्रकारे मी सांसद म्हणून जेव्हा आपल्या समोर बोलत आहे, खासदार म्हणून बोलत आहे, तर खासदार बनायची कहाणी आपल्या सर्वांना माहिती आहे। कशा प्रकारे माझ्या पत्नीला तिकीट मिळाली, कशा प्रकारे त्यांच्या व्हॅलिडिटी कॅन्सल झाल्या, पण तेवढ्या सर्व दुःखातूनही मला उमेदवारी मिळाली आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, भावांच्या आशीर्वादामुळे, सर्व जनतेच्या आशीर्वादामुळे मी खासदार म्हणून आपल्या समोर बोलत आहे। हेच हा अनुभव आहे। कारण दुःख येणार आहे, पण न घाबरता आपला विश्वास एवढा प्रगट असायला पाहिजे की माझ्या बाबावर विश्वास आहे, माझ्यासोबत काही वाईट होऊ शकत नाही, कारण मी तत्वशब्द नियमाचे पालन करतो, मी माझ्या मार्गाच्या, माझ्या मंडळाच्या सांगितल्यानुसार वागतो, चालतो, तर मला काही होऊ शकत नाही। जे माझ्या नशिबी असेल, माझ्या कर्माने जे मी कमवलेलं असेल ते माझ्यापासून कोणीच हिरावू शकत नाही। हा असा प्रकट विश्वासही आपल्यामध्ये असायला पाहिजे। ज्यावेळेस आमच्या दुःख आलं त्यावेळेसही खूप आम्हाला ऑफर्स आल्या की तुम्ही ह्या पक्षात जा, त्या पक्षात जा, त्या तिथं जा, इथं करा, पण आम्ही डगमगलो नाही। आम्हाला आमच्यावर विश्वास होता, बाबांवर विश्वास होता, जर आम्ही सत्कार्य केले आहे, आमचे काम चांगले आहे तर आम्हाला जे मिळायचे असेल इथेच मिळेल। तर तो विश्वास आपल्यामध्ये असायला पाहिजे। त्यात थोडंसं दुःख आला तर मग आपण आमचा विश्वास डगमगतो। जर तो विश्वास डगमगला तर मग ती ताकद आपल्यामध्ये नसते, आणि जर ताकदच नाही तर देवही आपल्याला देणार नाही। भगवंतही परीक्षा घेते की तुम्ही किती सक्षमपणे आपल्या तत्वशब्द नियमावर उभे असता। म्हणून आपल्या सर्वांना विनंती राहील आणि सूचना पण राहील की ज्याप्रमाणे आज आधुनिक जमाना होत आहे, AI च्या जमान्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन आज येत आहे। आपल्याला आपल्या सर्वांना माहीत आहे, दारू, सट्टा, जुवा, लॉटरी, पटाची ओढ इथपर्यंत माहीत आहे, परंतु आज मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन सुरू आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जुवे सुरू आहे, लॉटरी सुरू आहे, गेमिंग सुरू आहे। जे आपले मुलं गेम खेळतात त्याच्यामध्येही भेट लावतात, पैसे मिळतात, पैसे गमावतात, आणि पैसे गमावतात सुद्धा कितीतरी युवक मुलं त्या गेमिंग मध्ये आत्महत्या सुद्धा केलेली आहे। म्हणून आपला मुलगा, आपली मुलगी आज आधुनिक जमान्यामध्ये त्यांना सुविधा द्यायची आहे आपल्याला, पण त्या सुविधेसोबत कुठेतरी आपल्या मार्गाची रूपरेषा पासून दूर तर आपला मुलगा मुलगी जात नाही, याची खबरदारी घेणं आपली स्वतःची जबाबदारी आहे। कारण क्रिकेटमध्ये बघतो आपण सट्टा चालतो, तर आमच्या ह्याच्यात तर फक्त दारू, सट्टा, जुवा, लॉटरी एवढंच लिहिलं आहे, बाकी मोबाईलचे गेम तुला लिहिलं आहे। मग आम्हाला खेळता येत असेल अशी जे समज असणारी मुलं आहेत त्यांना आपल्याला सांगावं लागेल की ही आमच्या मार्गात चालत नाही। आम्ही जरी हे जेवढे सांगितलेले नियम आहे त्यापेक्षाही शेवटी आम्हाला अनेक वाईट व्यसन बंद करणे, मग तो कोणताही व्यसन असेल ज्याच्यामुळे माझ्या परिवाराच्या, माझ्या समाजाच्या, माझ्या सेवकाच्या मान सन्मान कुठे कमी होत असेल असला कुठलाही वाईट व्यसन आम्हाला करायचं नाही आहे। ही आम्हाला आमच्या मुलांना सांगावं लागेल, कारण आज युग बदललेला आहे, जग बदललेलं आहे। आज आम्ही कालच मी दिल्लीला होतो, आज इथं आहो, परवा माहित नाही कुठं राहणार आहे, कारण फास्ट जमाना खूप प्रगतिशील झालेला आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या शहरामध्ये राहावं लागते, परिवारापासून दूर राहावं लागते। तर मग मी घरी आहे तेव्हा मला सर्व नियम आहे, आणि घराच्या बाहेर गेलो तर मला नियम लागत नाही, अशी समज ठेवणारे भरपूर लोक आहेत। जर मी आज स्वतःचे अनुभव सांगतो की जर मी आज मार्गात नसतो तर ज्या
फील्डमध्ये मी आहे, तर आम्ही दिल्लीला कुठलेही 5 स्टार मध्ये पार्टी असते, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी असतात, तर तिथं सर्व असते, नॉनव्हेज पासून तर दारू पासून तर सर्व गोष्टी असतात. पण आम्ही सेवकाचा मुलगा आहे आणि मला माझ्यावर जे घडलेले संस्कार आहेत, ज्या आई वडिलांपासून आम्ही सुरुवातीपासून बघितलेलं आहे की आम्हाला ह्या गोष्टीपासून दूर राहायचं आहे. मग आम्ही किती लांब गेलो, कोणत्याही राज्यात गेलो, कोणत्या हॉटेलमध्ये गेलो आणि किती मोठ्या व्यक्तीने म्हटलं असेल तर हा एक गिलास घे, तर त्याला स्पष्टपणे ताकदीने नाही म्हणायची ताकद ही आमच्या मानव धर्माने दिलेली आहे. कारण 4 तत्व 3 शब्द 5 नियमामध्ये ते ताकद आहे. नाही खूप मोठ्या व्यक्तीने म्हटलं का भाव घे, काही नाही होत, तर मग आजच्या दिवस घेऊन घेतो, तर त्याला मार्गाची रूपरेषा म्हणता येणार नाही. म्हणून आपण ना स्वतःला समजायचं आहे की आम्ही ज्या मार्गात आलेलो आहे, आम्हाला आज आमचे दुःख दूर झालेले आहे, तर कशामुळे झालेलं आहे, तर आम्ही तत्वशब्द नियमावर पुरेपूर परिपूर्ण आम्ही वागत आहोत, चालत आहोत, त्याच मार्गावर आम्ही चालू आमची प्रगती केलेली आहे. आता त्याच्यापासून आम्हाला कधीही दूर राहायचं नाही आणि आमच्या परिवारातला कोणताही मुलगा मुलगी दूर गेले नाही पाहिजे. ही भावना जर हा विश्वास जर आमचा असेल तर आमच्या पायालाही काटा गळणार नाही. ह्याच मार्गामध्ये आम्हाला सर्व मिळेल, त्या विश्वास आपल्यामध्ये असायला पाहिजे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती राहील की आपण सर्वांनी 4 तत्व 3 शब्द 5 च्या काटेकोरपणे पालन करावं. एवढेच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराज, मानव धर्म की जय.